2018 साली मालाड गोरेगाव पूर्व विभागातील काही या भवानीचे जे भक्त आहेत, या भक्तांची खरोखरच इच्छा होती प्रामाणिकपणे की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचमुळे काही उत्स्फूर्त सेवेकरांनी या देवीची या ठिकाणी आपण स्थापना करूया की जेणेकरून तिच्या माध्यमातून आपला जो आज अनेक वर्ष जो आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो मार्गी लावावा अशी त्याच्याकडे आम्ही साकडं घातलं, मागणी केली आणि 2018 पासून हा सकल मराठा समाजाचा तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आजपर्यंत चालू आहे। हे तुमचं उद्दिष्ट होतं 2018चं मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हे तुमचं उद्दिष्ट पूर्ण झालं का? बरं, त्याच्या मागचं जे आहे हे जे सगळं घडवतं ह्याच्या मागचं इंटिरियर करतं, यांचं संकल्पना, यांचं उद्दिष्ट आणि ते का करतात, ज्यांचं नाव आहे क्लीन दिग्दर्शक आपले दिंडोशीचे विधानसभा आधारस्तंभ विजयदादा घोडके यांचंही काय याच्या मागचं स्थापना करण्याचं उद्दिष्ट काय त्याचं? मुळात हा जो मराठा सकल मराठा समाजाचा हा जो आरक्षणाचा प्रश्न होता तो अजून 100% मार्गी लागलेला नाही असंच आम्हाला आजपर्यंत वाटतंय, म्हणजे आजच्या क्षणापर्यंत। दुसरी गोष्ट, ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचं जास्तीत जास्त श्रेय आमचे प्रेरणास्थान विजयदादा घोडके, त्याचप्रमाणे दुसरे आमचे सेवक आनंद दत्ताराम मोरे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सेवेकरी भक्त यांना जातं। खरोखरच विजयदादा घोडके यांची सुद्धा ही कुलस्वामिनी आहे आणि त्याच्यामुळे या उत्सवाचा फार मोठा वाटा ते या ठिकाणी प्रामाणिकपणे कुठलीही अपेक्षा न बाळगता प्रामाणिकपणे पार पाडत आहे। अखंड आज 2018 पासून आत्ता 2024 पर्यंत ही गोष्ट त्यांच्या हातून सातत्याने घडत आहे। त्याचप्रमाणे आमचे जे हे सेवेकरी जे आहेत हे सेवेकरीसुद्धा या उत्सवामध्ये तेवढ्याच तळमळीने, आपुलकीने, आस्थेने या उत्सवामध्ये भाग घेतात आणि म्हणूनच हा उत्सव आम्ही या ठिकाणी त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज 2024ला चांगल्या प्रकारे साजरा करत आहोत आणि याची संपूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात कीर्ती झालेली आहे। हा जो उत्सव अखंड चालू आहे
या उत्सवाचे खरे प्रेरणास्थान सर्व सेवक आहेत, सेवेकरी आहेत, हे मला या ठिकाणी नमूद करावं लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही भवानी माता, तुळजाभवानी माता म्हणजे शक्तीची उपासना. शक्ती आणि भक्तीची जोड झाली की त्या ठिकाणी जे काय आपलं जे ध्येय असतं, उद्दिष्ट असतं, ते उद्दिष्ट आपलं साध्य होतं. अशा प्रकारे या विभागामध्ये मालाड आणि गोरेगाव पूर्वच्या विभागामध्ये या ठिकाणी प्रगत झालेली आहे आणि खरोखरच बऱ्याच भक्तांच्या मनोकामना तिने पूर्ण केलेल्या आहे. आत्ताच माझ्याप्रमाणे की आत्ताच 1-2 मिनिटापूर्वी राजेश भोसले म्हणून एक भक्त आले होते आणि त्यांनी गेल्या वर्षी या देवीकडे काही नवस बोलला होता आणि त्या नवसाची या ठिकाणी पूर्तता झालेली आहे आणि त्या पूर्ततेची परतफेड करण्यासाठी किंवा तो नवस फेडण्यासाठी ते या ठिकाणी आता उपस्थित झालेले होते. खरोखरच असे अनेक अनुभव माझ्या मताप्रमाणे या विभागातील नागरिकांना, या विभागातील लोकांना आलेले आहेत. आमचे जे सेवकरी आहेत, भाविक आहेत, त्यांनासुद्धा अशा प्रकारची प्रचिती आलेली आहे. म्हणून की खरोखरच तिच्या आशीर्वादानेच ह्या गोष्टी घडत आहेत आणि खरोखरच ही जी भवानी माता आहे, ही भवानी माता वंशवृद्धीची जननी समजली जाते. या महाराष्ट्राचाच जर विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं या ठिकाणी कुलस्वामिनीच्या रूपानं अधिराज्य करतात. त्यातील पहिली आहे तुळजाभवानी, जी आपले छत्रपती राजे शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी. त्याच्यानंतर दुसरी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी. त्याच्यानंतर तिसरी आहे माहूरची रेणुका आणि चौथी जी आहे म्हणजे जे अर्धपीठ आहे ती आहे वणीची सप्तशृंगी. अशी ही 3.5 शक्तिपीठं ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुलस्वामिनीच्या रूपानं अधिराज्य करतायत आणि त्याच्यातीलच ही एक तुळजाभवानी आहे आणि ही खरोखरच सेवेकरांच्या भक्तांच्या हाकेला धावणारी आहे. संकटामध्ये साथ देणारी आहे. अशी ही भवानी माता या ठिकाणी प्रगट झालेली आहे. नमस्कार, मी अस्मिता अनंत मोरे. गोरेगाव शहरामध्ये आज आपल्या इथे तुळजाभवानी स्थापना करण्यात आलेली आहे. दरवर्षीपणे यावर्षी तुळजाभवानीची आपण स्थापना केली आहे. आमची मनापासून अशी इच्छा आहे की अजून गर्दी व्हावी आमच्या देवीच्या या उत्सवामध्ये. सगळ्यांनी मनोभावी या देवीची पूजा करावी आणि मनोभावे त्यांची प्रार्थना करावी आणि प्रत्येकाला असं आमची अशी इच्छा आहे की नवसाला ही देवी पावे. जसं म्हणजे कोणाला बाहेर जायला जमत नाही, लांब लांब जायला, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवून ही देवीची आम्ही इथे स्थापना केली आहे. सकल मराठा समाजातर्फे तुळजाभवानीची आम्ही इथे स्थापना केली आहे. तर आम्ही सर्व महिला इथे आज जमून एवढी इच्छा प्रकट करतो की दरवर्षी ह्याच्या पुढेही आमच्याकडे ही गर्दी वाढत जावी. तर आमची अशीच इच्छा आहे की ह्याच्या पुढे म्हणजे भाविक जणांची गर्दी जास्तीत जास्त व्हावी आणि ही देवी नवसाला पावावी. सगळ्यांची इच्छा म्हणजे मनापासून इथे जोही यावा तो मनापासून यावा. कोणात मनात हे भेदभाव कोणी ठेवू नये. इथे येताना काही मनात काही शंका ठेवू नये. बोला तुळजाभवानी आईचा, सकल मराठा समाजाचा जय असो.